अच्छा मुलांनो, कॅमेरा ऑनच ठेवा म्हणजे तुम्ही मला दिसाल. हा, मी स्वतःला छोटं केलं. अच्छा, गुड आफ्टरनून सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळेजण? छान आहात? खूप दिवसानंतर आपला क्लास होतोय ना आज. बरेच दिवस झाले. मला वाटतं हा गेल्या आठवड्यामध्ये आपले क्लासेस कॅन्सल झाले, तर त्याच्यामुळे 15 मिनिटांचा जवळजवळ जो आहे तो गॅप पडला. बरोबर आहे. तर चला, लास्ट क्लासमध्ये आपण काय शिकलेलो तुम्हाला आठवते मुलांनो? गेल्या क्लासमध्ये गेल्या आठवड्यात तर आपले क्लास नाही झाले. गेल्या आठवड्यामध्ये आपण काय शिकलेलो तुम्हाला कोणाला आठवते का? ध्वनीचा अभ्यास. हा, ध्वनीचा अभ्यास करत होतो. ऑफकोर्स बरोबर आहे बेटा. त्याच्यामध्ये लास्ट टॉपिक आपण कुठला संपवलेला? जेवढं मला आठवतंय आपण ना जो ध्वनी ऐकू येत नाही असे वाले जे कोणकोणते ध्वनी असतात ते सगळं आपण बघितलेलं होतं. बरोबर आहे ना? श्रावातीत ध्वनी, श्राव्य ध्वनी वगैरे हे सगळं आपण बघितलेलं होतं. ठीक आहे. आणि आज आपण थोडंसं काय बघणार आहोत, कुठला ध्वनी कोणकोणतं प्राणी वापरतो. बरोबर आहे. 20 हर्ट्झ पेक्षा कमी जो ध्वनी असतो आपण त्याला काय म्हणतो? श्राव्य ध्वनी म्हणतो. नंतर श्राव्यातीत ध्वनी म्हणतो. बरोबर आहे. तर ते आपण शिकलेलो होतो गेल्या क्लासमध्ये. तर थांबा, आता मी तुमचं पुस्तक शेअर करते. एक मिनिट हा मुलांना, पुस्तक ओपन होते. अच्छा, मला सांगा बरं तोपर्यंत पुस्तक ओपन होतंय तर, श्राव्य ध्वनी कोणता ध्वनी असतो? श्राव्य ध्वनी, श्राव्यातीत ध्वनी आणि काहीतरी अश्राव्य ध्वनी असे 3 प्रकारचे बघितलेले ना आपण. आपल्याला कोणता ध्वनी किती कुठला ऐकू येतो किंवा ऐकू येत नाही त्या हिशोबाने. तर मला कोण सांगेल श्राव्य ध्वनी काय असतो? एकदम सिंपल साधा प्रश्न मी विचारलाय. श्राव्य ध्वनी म्हणजे काय? मुलांना, अरे बोला रे, चुकलं तरी चालेल पण काहीतरी बोला अनम्यूट करून. नाही माहिती? अच्छा, कुठला ध्वनी आपण ऐकू शकतो? कुठला वाला ध्वनी आपण ऐकू शकतो? स्पीकरच्या. हा, कोणता ध्वनी आपण ऐकू शकतो? थांबा, मी स्क्रीन शेअर करते आता. मुलांना पुस्तक दिसते आता? हो तर बघा, मॅडम. हा, श्राव्य, अश्राव्य, श्रावातीत ध्वनी हे बघितलेलं होतं. आणि कुठकुठले प्राणी कुठकुठला ध्वनी ऐकू शकतात, कुठकुठले प्राणी कुठल्या प्रकारचा ध्वनी निर्माण करू शकतात, सगळं आपण गेल्या क्लासमध्ये बघितलेलं होतं. परत हे ध्वनीच्या परावर्तनाचे नियम पण आपण बघितलेले होते मुलांनो.
जसं प्रकाश परावर्तित होतो तसाच ध्वनी पण परावर्तित होतो, आपण हे बघितलेलं होतं. प्रतिध्वनी काय असते बघा, आठवतंय? प्रतिध्वनी पण आपण बघितलेली होती. एका ह्याच्यावर माउंटेनवर, एखाद्या पर्वतावर उभं राहून तुम्ही बोलताय आणि मग तो आवाज जो आहे तो तुम्हाला परत माघारी ऐकायला येतोय. तर ते पण आपण पाहिलेलं होतं. बरोबर आहे? आता पुढे आपल्याला काय बघायचंय मुलांनो, की एक सेकंड मुलांनो थांबा. पुढे आपल्याला बघायचंय की आपल्याला प्रत्येक वेळी प्रतिध्वनी का नाही ऐकायला येत मग? कधी कधीच का ऐकायला येतो, आणि त्याच्यावरचं जे आहे तो थोडस आपण गणित पण सोडवणार आहोत. बघा, हे सोनार वगैरे नंतर बघूया. आज बहुतेक आपला हा धडा संपून जाईल मुलांनो. पण काही गोष्टी ज्या आहेत त्या महत्वाच्या मी तुम्हाला आधी एक्सप्लेन करते. माझा आवाज सगळ्यांना स्पष्ट येतोय? हा, अधून-मधून नेटवर्कचा प्रॉब्लेम झाला तर, आवाज नीट आला नाही तर मला तसं सांगा मुलांनो, ठीक आहे? बघा, आता मला माहितीये बऱ्याचपैकी तुम्ही आता विसरला असाल, कारण बरेच दिवस झाले, पण थोडस आठवण करून देते. गेल्या वेळी तुम्हाला जसं मी सांगितलेलं होतं की नीट ऐका. हा समजा आपला कान आहे. बघा, हे बघा, हा समजा आपला असा कान आहे. ह्या कानावरती एक ध्वनी पडला आणि ह्या एक ध्वनीच्या अजून तो जातो ना जातो 0.1 सेकंदाच्या आतच दुसरा अजून एक ध्वनी आला कानामध्ये. तर काय होतं, ते दोन्ही ध्वनी मिक्स होतात आणि आपल्याला दोन्ही ध्वनींमधला फरक कळत नाही. उदाहरणार्थ, जसं आता तुम्ही लोक एकत्र सगळे बोलायला लागला, मला काय कळेल का? नाही कळणार ना. कोणी बोललं, कोणाचा आवाज आहे, कोणी काय काय बोललं, मला काहीच नाही कळणार. का बरं? तुम्ही वेळेचा गॅप न देता एकत्र जास्त जण बोलतात. समजते मुलांना? मग तसंच ना, मग 0.1 सेकंडचं कमीत कमी वेळेचं अंतर नसेल ध्वनीमध्ये, तर मग आपल्याला दोन्ही ध्वनीमधला फरक कळत नाही. दोन्ही ध्वनी मिक्स होतात आणि एकत्र आपल्याला ऐकायला येतात. कळतंय का? कळतंय का मी काय म्हणते मुलांना? हा, तर मग होतं काय ना, आता जसं मी तुमच्याशी बोलते, तुम्हाला माहितीये माझा इथे पण आवाज जो आहे ना तो परावर्तित होतोय, पण मला माझा आवाज डबल डबल का नाही ऐकायला येत? कारण बघा, समजा ही आता तुम्ही जिथे बसलाय ही समोर तुमच्या भिंत आहे, ठीक आहे? अशा ह्या रूम मध्ये तुम्ही बसलाय आणि समजा इथे असं तुमचा बेंच आहे आणि तुम्ही लोक अशी इथे बसलाय बेंचवरती, ठीक आहे? तर तुमच्या बघा मागे भिंत आहे, पुढे भिंत आहे, इकडे भिंत आहे, इकडे भिंत आहे. तर आपण जे बोलतोय, आता माझ्या पण ही सगळीकडे भिंत आहे, तर आपण जे बोलतोय ना, हा आपला आवाज हा भिंतीवरती जाऊन मागे पुढे सगळीकडे जिथे जिथे सपाट पृष्ठभाग आहे सगळीकडे जाऊन काय होतंय, हा ध्वनी आदळतोय आणि परत मग परावर्तित होऊन असा महागारी फिरतोय तो. मग आपल्याला एवढे सगळे आवाज का नाही ऐकायला येत? कारण ह्या भिंती खूप जवळ जवळ आहेत ना, तर हा ध्वनी जाऊन महागारी यायला जो वेळ लागतोय तो 0.1 सेकंदापेक्षा कमी आहे. म्हणजे 0.1 सेकंदाच्या आतच एवढ्या फास्ट स्पीडने जो आहे तो ध्वनी माघारी येतोय. त्याच्यामुळे आपण बोललेला स्वतःचा आवाज आणि भिंतीवरून आदळून येणारा परत आवाज, दोन्ही आवाज काय होऊन जातात, मिक्स होऊन जातात. दोन्ही ध्वनी एकमेकांमध्ये मिक्स झाल्यामुळे आपल्याला फरक कळत नाही आणि मग आपल्याला जो आपला आवाज आहे ना तो डबल डबल ऐकायला येतो. एक सेकंड. शहाळा, अच्छा हा, कोणीतरी अनम्यूट केलं. कळतंय मुलांनो, आपल्याला प्रतिध्वनी घरामध्ये का नाही ऐकायला येत? पण आता ज्यावेळी मुलांनो बघा, ज्यावेळी आता तुम्ही एखाद्या इथे असं डोंगरावर इथे उभे आणि हा इथे सपाट पृष्ठभाग आहे, तर आता हा तुम्ही बोलला, हॅलो म्हटला किंवा तुम्ही स्वतःचं नाव ओरडलं, तर हा ध्वनी जातोय आणि मग माघारी वळून येतोय. तर हा जो ध्वनी ज्यावेळी बोलल्या बोलल्या जो तुम्हाला स्वतःचाच ध्वनी ऐकायला आला, तो पहिला ध्वनी, ओरिजिनल तुमचा आवाज, आणि दुसरा जो जाऊन परत माघारी आला त्याला 0.1 सेकंड पेक्षा जास्त वेळ लागला.
कळते? आणि त्याच्यामुळे मग पहिला आवाज तर आपण ऐकलाच, हा दुसरा पण आवाज आला, मग त्यालाच आपण काय म्हणतो, प्रतिध्वनी. मग हा प्रतिध्वनी आपल्याला कधी ऐकायला येतो, त्याच्यासाठी एक अट आहे. प्रत्येक वेळी तुम्हाला प्रतिध्वनी ऐकायला नाही येणार. तर प्रतिध्वनी ऐकायचं असेल तर काय करावं लागेल, काय अट आहे, कुठे कुठे ठरलेल्याच पॉइंट्सला आपल्याला प्रतिध्वनी का ऐकायला येतो, ठरलेल्या जागांना सगळीकडे प्रतिध्वनी का नाही ऐकायला येत. तुम्हाला माहितीये जिथे प्रतिध्वनी ऐकायला येतो, इंग्लिशमध्ये की नाही, त्याला इको पॉइंट्स म्हणतात. प्रतिध्वनी म्हणजेच इको ना, त्याला इको पॉइंट्स म्हणतात. आणि मग तिथे ना अशी फिरायला वगैरे गेल्यावर लोक नक्की जातात हा प्रतिध्वनी ऐकण्यासाठीच. पण आपण प्रतिध्वनी जे आहेत आपल्याला फक्त ते डोंगरावर वगैरे गेल्यावरच ऐकायलेलं असं नाहीये. बघा, प्रतिध्वनी ऐकण्यासाठीची कंडिशन काय आहे, एकतर तुम्ही जिथे आहात तुमच्यापासून ती जी जागा कुठे ती पाहिजे, जी सरफेस आहे, जी पृष्ठभाग आहे ज्याच्यावरून प्रतिध्वनी माघारी म्हणजे ध्वनी माघारी वळून येणार आहे, आपल्याला हे पाहिजे की तो ध्वनी जाऊन माघारी यायला त्याला कमीत कमी 0.1 सेकंड लागायला पाहिजे. म्हणजे वेळ किती लागायला पाहिजे आपली, 0.1 सेकंड. बरोबर आहे? आणि मग त्या दिवशी त्यावेळी आपला ध्वनीचा वेग किती आहे हवेतून ते आपल्याला माहिती पाहिजे. तर सरासरी की नाही मुलांना, आपण तो ध्वनीचा जो वेग आहे ना 340 पकडतो. ठीक आहे, कळतंय? तर दोन गोष्टी आपल्याकडे आहेत की कमीत कमी ध्वनीला किती वेळ लागायला पाहिजे, 0.1, त्याच्या आधी नाही यायला पाहिजे तो. आणि ध्वनीची जी स्पीड आहे, वेग आहे, तो तर ठरलेला आहे, किती स्पीडने आपला ध्वनी जातो. मग ह्या गोष्टी आहेत आपल्याकडे. तर मग आपली पहिली अट हीच आहे ना की 0.1 सेकंदाच्या आतमध्ये ध्वनी नाही यायला पाहिजे आपल्यापर्यंत. तर मग किती अंतर म्हणजे कापावं लागेल, बघा सिंपल आहे रे. तुम्हाला तुमच्या घरापासून एका समजा दुकानामध्ये पोहोचायचंय आणि वेळेचं बंधन आहे तुम्हाला. काय वेळेचं बंधन आहे की तुम्हाला 10 मिनिटात पोहोचायचंय. तर मग तुम्ही काय करता, 10 मिनिटात पोहोचायचंय म्हटलं फास्ट 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 आपला वेग वाढवता. पण इथे ध्वनी काय वेग नाही वाढवत आहे, ध्वनीचा वेग फिक्स आहे. मग आपण कॅल्क्युलेट करणार ना की 0.1 सेकंदात 340च्या वेगाने ध्वनी कुठपर्यंत जाऊ शकतो, किती अंतर जाऊ शकतो. तर आता आपण इथे काढतोय. तर बघा, तर आपलं सूत्र काय आहे मुलांना, सूत्र आठवते ना, व्ही इज इक्वल टू एस अपॉन टी. म्हणजे वेग बरोबर काय होतं, अंतर भागिले वेळ. हे सूत्र होतं की नाही आधी. मग आता आपल्याला वेग माहितीये, वेळ माहितीये, अंतर काढायचंय, मग याला इकडे पाठवा. मग सूत्र काय बनेल, वेग गुणिले वेळ बरोबर अंतर. म्हणजे ध्वनी किती अंतर कापणार आहे ते अंतर आपण काढतोय. म्हणून मग अंतर एस बरोबर आपलं सूत्र बनलं व्ही गुणिले टी. तर व्ही आहे 340 आणि हे किती आलं, 0.1. तर तुम्हाला माहिती आहे मुलांना, पॉइंट नंतर एक अंक आणि हे शून्य एकमेकांना कॅन्सल करतील आणि आपलं उत्तर काय येईल, 34 मीटर. म्हणजे कळते तुम्हाला, ध्वनीला 34 मीटर कमीत कमी अंतर कापायचंय. तर आता बघा, ध्वनी की नाही पुढे जाऊन माघारी येतोय, म्हणजे त्याचा जो रस्ता आहे तो डबल करतोय ना एकाच ह्याच्यामधून. म्हणजे ह्या जाऊन माघारी येणारं ह्याचं 34 अंतर आहे. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये तुमच्या मधलं आणि ह्या पृष्ठभागामधलं अंतर किती होणार, 34 भागिले 2, तर जवळजवळ 17 मीटर. म्हणजे 17 मीटर म्हणजे कळतंय मुलांना, 1 मीटर किती असतं, हे एवढा मोठा रॉड असतो बघा. तुम्ही शाळेचा युनिफॉर्म साठी कापड वगैरे जर घ्यायला गेला असाल तर ते स्टीलचा रॉड असतो ना कपड्याच्या दुकानात, तो 1 मीटरचा असतो. असे टोटल 17 मीटर. म्हणजे खूप लांब पाहिजे ती वस्तू, ज्या वस्तूवरून ध्वनी आदळून माघारी फिरणार आहे. म्हणून बघा, जे मोठे मोठे हॉल वगैरे असतात ना जिथे सभा भरतात, तिथे हा प्रतिध्वनी आपल्याला ऐकायला येतो. बाकी डोंगरावर वगैरे प्रतिध्वनी ऐकायला येतो, सगळीकडे प्रतिध्वनी आपल्याला ऐकायला येत नाही. कळलं? म्हणजे प्रतिध्वनी जर तुम्हाला ऐकायचं असेल तर वस्तू कमीत कमी किती अंतरावर पाहिजे, 17 मीटर अंतरावर वस्तू पाहिजे कमीत कमी. ठीक आहे. आता दुसरा अजून एक आहे बघा मुलांना पुस्तकामध्ये तुमच्या, हे ध्वनीचे परावर्तन त्या दिवशीच झालेलं आपलं.
ध्वनीचे चांगले परावर्तक हे पण आपण डिस्कस केलेलं होतं. प्रतिध्वनी आता जस्ट आपण डिस्कस केला. त्याच्यासाठी प्रतिध्वनी ऐकण्यासाठी हे अंतर पण आपण काढलं बघा. आपण 340 घेतलेलं, इथे त्यांनी 344 घेऊन काढले. पण सेमच आहे, प्रोसेस सेमच आहे. अंतर बरोबर वेग गुणिले काळ आताच केलं की नाही आपण. तर वेग घेतलाय 344, काळ घेतलाय बघा 0.1 सेकंड. कमीत कमी 0.1 सेकंड नंतरच ते यायला पाहिजे म्हणून. आणि मग टोटल त्याची किंमत काढली. की म्हणजे वस्तू कितीवर पाहिजे अंतरावर? 34.4 मीटर ध्वनीला ट्रॅव्हल करायचंय, ध्वनीला प्रवास करायचाय. मग त्याच्या बरोबर अर्ध म्हणजे बघा, वस्तू जो आहे, सपाट पृष्ठभाग जो आहे, ज्याच्यावर ध्वनी आदळून माघारी येणार आहे ध्वनी, तर तो किती पाहिजे? 17.2 मीटर. ठीक आहे. तर आता ह्याच्या ध्वनीमध्ये, ध्वनी नंतर आहे निनाद. निनाद काय असतं? प्रतिध्वनी नंतर निनाद आहे. प्रतिध्वनीमध्ये आणि निनादामध्ये काय फरक आहे? कोण सांगेल? हे गेल्या वेळी आपण क्लासमध्ये डिस्कस केलेलं होतं थोडंसं. मुलांनो, कोण सांगेल? तुम्ही लास्ट टाइम डिस्कस केलेलं आठवतं आपण बाथरूम मध्ये गाणे गाण्याचं? तेच. बाथरूम मध्ये काय होतं ना, खूप वेळा ध्वनी शोषला नाही जात बाथरूम मधल्या टाईल्स गुळगुळीत असल्यामुळे. तर जसं की उदाहरणार्थ, बाथरूम मध्ये पण प्रतिध्वनी ऐकायला येतो, पण प्रतिध्वनी तो खूप वेळा परावर्तित होऊन 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 त्याला आपण निनाद नाव दिलं, प्रतिध्वनी नाव नाही दिलं, नाव चेंज केलं. आता समजा हे तुमचं असं बाथरूम आहे, तर इथे तुम्ही आंघोळ करताय किंवा ब्रश करत करत गाणं गाताय, तर बघा बाथरूमच्या ज्या भिंती आहेत एकतर त्या खूप जवळ जवळ आहेत आपल्यापासून, छोटसच असतं ना बाथरूम. वरतून त्या टाईल्स लावलेल्या आहेत, गुळगुळीत फरशा ज्या असतात त्या लावलेल्या आहेत. त्याच्यामुळे काय होतं ना मुलांनो, हा बघा तुम्ही बोललेला आवाज इकडे आदळला, परत तो इकडे माघारी येतो, आदळतो, असं खूप वेळा आदळत 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 राहतो. आणि मग शेवटी जो खूप जास्त आदळून आदळून माघारी आलेला असतो ना, मग पहिला ओरिजिनल बोललेला आवाज आणि दुसरा खूप वेळा आदळून 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 जो आला, तो वाला आवाज. मग ह्याच्यामधलं जे अंतर आहे ते 0.1 सेकंड पेक्षा म्हणजे जास्त झालं टायमिंग, आदळून 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 तो 0.1 सेकंदापेक्षा जास्त वेळासाठी त्याने ट्रॅव्हल केले, यात्रा केली, आणि मग तो जाऊन आपल्या कानामध्ये शिरला, तर मग हा जो पहिला आवाज होता आणि आताचा जो, तोच त्याचाच प्रतिध्वनी मग आपल्याला थोडासा ऐकायला येतो. मग आवाज आपला घुमल्यासारखा आवाज वाटतो. का बरं आवाज घुमतोय? कारण आपला ओरिजिनल आवाज आणि परावर्तित झालेला आवाज ह्याच्यामधल्या टायमिंग मध्ये थोडासाच फरक आहे ऐकायला येण्यामध्ये. त्याच्यामुळे मग ओरिजिनल आवाजाला जोडूनच दुसरा आवाज पण ऐकायला येतो, तर दोघं मिक्स होऊन असं आवाज घुमल्यासारखा आवाज ऐकायला येतं. त्यालाच आपण म्हणतो निनाद. निनादलाच इंग्लिशमध्ये म्हणतात रिव्हर्बरेशन. ध्वनी काय करतोय? रिवर्ब होतोय. रिवर्ब म्हणजे बघा, परत परत बोलला जातोय, जसे की परत पुटपुटलं जातंय, असं त्याचा अर्थ होतो. इथपर्यंत समजलं मुलांनो? इथपर्यंत समजलं? हो, नाही, काहीतरी? आता बघा पुढे. अच्छा मुलांनो, आता हे ना दिसते तुम्हाला? सोनार, सोनार, सोनोग्राफी, हे काय आहे ते. आता बघा, आपण हे जे 3 प्रकारचे बघितले की नाही मुलांनो, ध्वनी जे 3 प्रकारचे असतात ते. तर ह्याच्यामध्ये बघा, श्राव्य, अश्राव्य आणि श्राव्यातीत जो ध्वनी होता, तर ह्याच्यामध्ये ना मुलांनो, हा जो आपला अल्ट्रासाऊंड आहे ना, म्हणजे श्राव्यातीत ध्वनी जो आहे ना, ह्याचा खूप ठिकाणी वापर होतो. तर तो वापर काय होतो तेच पुढच्या भागामध्ये दिलेले एक एक करून. तर जसं की आता ह्याचा पहिला वापर काय आहे? हेच सोनार. आपला तो दागिन्यांवाला सोनार नाही बरं का, हे वेगळं आहे.
तर ह्याचा वापर कसा करतात तर ते मी तुम्हाला थोडस एक्सप्लेन करते. बघा, तर कसं काय करतात ना, सपोज आता ही आपली बोट आहे, तर ही पाण्यातून बोट चालली आपल्याला माहिती आहे. तर कधी कधी काय होतं ना मुलांना, तर ही बोट नुसती पाण्यातून तर नाही चालली आहे, ही थोडी बुडलेली असते अशी, समुद्रातून समजा चालली, आणि समुद्रामध्ये असे काही काही जे आहेत ते छोटे छोटे माउंटेन, छोटे छोटे डोंगर असतील समुद्राच्या आतमध्येच. तर मग काय होईल, ही बोट इथे येऊन धडम करून आदळेल आणि ऍक्सिडेंट होईल. मग तो पाण्याच्या आतमध्ये असणारे अडथळे आपल्याला कसे कळणार? मग त्याच्यासाठी मग ही वाली आता जे आपण शिकलो ते ज्ञान वापरून एक काय बनवलेले आलं, एक यंत्रणा बनवण्यात आली, तर त्याला नाव दिलेलं आहे त्याने सोनार. आता कसं काम करते ही जी घटना आहे, जी घडते की ते कसं होतं एक्झॅक्टली, तर नीट आता ऐका मुलं. आता जसं की ही बोट चालली आणि समजा इथे कुठेतरी असा अडथळा आहे, तर मग काय करतात, ही बोट आता समजा पुढे आली, इथे आली तर ही बोट, इथे आली ही बोट, बरोबर आहे. तर मग काय करतात ना, इथे खाली किती अडथळा आहे किंवा समुद्राची खोली किती आहे, तर ना एक असतो ट्रान्समीटर. ट्रान्समीटर म्हणजे जो सिग्नलला ट्रान्समिट करतोय म्हणजे सोडतोय. तर ट्रान्समीटर काय करतो ना, अल्ट्रावेव्स, श्राव्यातीत किरण खाली सोडतो. मग हे जे श्राव्यातीत किरण आहे, ध्वनीची किरण आहेत, हे दगडाला माघारी वापर म्हणजे दगडाला आदळून परत जे आहे ते माघारी वळतात. याची हाच दिशेला असे इकडे माघारी वळतात. आधी आदळतात आणि मग माघारी वळतात. मग त्याच्यामुळे काय होतं, हा आपला आहे ट्रान्समीटर ज्याने सिग्नल पाठवला, आणि दगडाला आदळून जो माघारी सिग्नल आला त्याला मग काय कॅच करतो, रिसिव्हर कॅच करतो. तर बघा, जाताना जाऊन माघारी येण्यामधला किती फरक पडला. म्हणजे आपण ध्वनीला पाठवला आणि ध्वनी माघारी आल्या, तर ह्या दोन्ही प्रोसेसमध्ये किती टाइम एक्झॅक्टली ध्वनीने घेतला माघारी यायला, तर तो आपल्याला मिळू शकतो. त्याच्यानंतर दुसरं काय मिळू शकतं आपल्याला? हम्म, बोला रे. बघा, हा ट्रान्समीटर आहे, ह्याने सिग्नल पाठवला, आणि हा रिसिव्हर आहे ज्याने सिग्नल कॅच केला. मग आता ह्याला सिग्नल पाठवून माघारी यायला किती वेळ लागला, टाइम किती लागला. परत दुसरी गोष्ट, आपलं हे आहे ना सूत्र, वेग बरोबर अंतर भागिले काल किंवा वेग. तर बघा, ध्वनीचा जो आहे समुद्राच्या पाण्यामधला जो वेग आहे तो फिक्स्ड आहे. तो पुस्तकात ऑलरेडी जो तक्ता दिलाय त्याच्यातून आपण घ्यायचा. तर मग व्ही पण माहिती आपल्याला. मग आता फक्त काय काढायचं राहिले, अंतर एस काढायचं राहिले. सो एस इज इक्वल टू अगेन व्ही टी. तर मग काय, ह्याच्यामध्येच वेगाची किंमत ठेवून, वेळेची किंमत ठेवून मग काय आहे, अंतर काढू शकतो. आता मग बघा, समुद्राची खोली खूप आहे, पण हे जर ध्वनी वरतूनच ट्रॅव्हल करून आदळून वर आला तर तो कमी अंतर कापेल ना. मग ह्या प्रकारे कमी अंतर ध्वनीने कापलं, ह्याचा अर्थ समुद्राच्या खाली काहीतरी अडथळा आहे मोठा. आणि अशा पद्धतीने मग सोनार पद्धतीने काय करतात मुलांनो, समुद्राच्या खालची अंडरग्राऊंड, समुद्राच्या खालची वेगवेगळी अंतरं मोजली जातात, अडथळे मोजले जातात. अच्छा, म्हणजे ह्या टायमिंग पासून ह्या टायमिंग पर्यंत इथे इथे समुद्रामध्ये असं असं प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे जे आहे ते अ, जसं इथे मी डायग्राम मध्ये दाखवलं. काही जणांना इझी पडतं, काही जणांना जे आहे ते डिफिकल्ट पडतं. कळतंय? ठीक आहे. चला, तर मग आता सोनार बद्दल सांगितलं. आता हा जो श्राव्यातीत ध्वनी आहे मुलांना, श्राव्यातीत ध्वनी कुठे वापरला जातो, तर हे कशाचं चित्र असते कोण सांगेल? अरे पुस्तक का दिसे ना तुम्हाला माझं, हा दिसतंय.
हा सांगा मला आता हे कशा कशाचं चित्र दिसतंय तुम्हाला समोर? अरे पटकन बघा सांगा ना, हे कशाचं चित्र दिसते तुम्हाला फळ्यावर? एक एक करून सांगा. अरे मुलांना म्यूट करा. हे बघा आपला जो श्राव्यातील ध्वनी आहे ज्यालाच इंग्रजीमध्ये अल्ट्रासाऊंड म्हणतात, तर तुम्ही बघू शकता की अल्ट्रासाऊंड जो एक आपल्या दैनंदिन कामामध्ये कुठे कुठे हेल्पफुल ठरतो, सहयोगी ठरतो. तर जसं की आता दिसते तुम्हाला सोनोग्राफी करतात. सोनोग्राफी करताना बघितलं जातं की हे बाळ जे आहे ते ठीक आहे की नाही. तर नाव पण बघा काय दिलंय, सोनोग्राफी. त्याच्यानंतर ना दुसरं अजून काय करतात? माझा आवाज येतो मुलांनो? बघा, तर सोनोग्राफीमध्ये यूज होतो अल्ट्रासाऊंड. अजून पण बऱ्याच ठिकाणी यूज होतो. इथे पण अजून यंत्र दाखवलेली आहेत. तर हा वाला भाग छानपैकी वाचायचा आहे मुलांना. सोनोग्राफी आणि त्याचे उपयोग जे आहेत ते ह्याच्यावरती प्रश्न नक्की विचारला. परत जसं मी म्हंटल आपलं चॅप्टरचा एक लास्ट पार्ट आता आलाय. पण खूप खूप महत्वाचा पार्ट आहे तो. चला मी 2 मिनिटं ब्रेक घेते. कारण मला हवंय की तुम्ही हे स्वतःहून वाचायला पाहिजे हा वाला धडा. चला, मानवी कर्ण. मानवी कर्ण कसं काम करतो हे तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये पुस्तक बाहेर काढून वाचा आणि मला सांगा. 1 मिनिटाचा एकच मिनिटाचा टाइम देते मी. जास्तीत जास्त 1 ते 2 मिनिटं, त्यापेक्षा जास्त नाही. चला लवकर सांगा. झालं वाचून की हँड रेस करा मुलांना. कोणाचंच नाही झालं अजून? झालं? झालं की नाही झालं? चला आता ना मी पटकन तुम्हाला आपलं काम करणं जो आहे तो कसं काम करतो ते सांगते. हे काय लिहिलंय? काय लिहिलंय ते निळवालं? बघा, मध्य कर्ण पोकळी, बाहर कर्ण, कर्ण नलिका, 3 हाडांची साखळी, 3 हाडं एकमेकांना जोडलेली आहेत. आणि प्रत्येकाचं जे आहे आपलं आपलं एक वैयक्तिक ज्याच्यामुळे आपल्याला ऐकायला येतं. तर ही आकृती छानपैकी हँडरायटिंग मध्ये तुम्हाला स्वतःच्या पुस्तकात काढायची आहे. त्याच्यानंतर ना व्यवस्थित नावं वगैरे द्यायची आहेत, छान आकृती काढायची आहे. आणि शिवाय तुमचं प्रेझेंटेशन कशी मांडणी करता उत्तराची टीचरच्या समोर ते तुमच्या पेपरावर खूप खूप गोष्टी डिपेंड असतात. असं होऊ शकते की टीचरचा मूड त्या दिवशी चांगला नाहीये एवढा, पण छानपैकी तुम्ही याची उत्तराची मांडणी केली की ते बघून एकदम छान खुश झाले टीचर, ते मग आउट ऑफ मार्क्स देऊ शकते. चला आता तुम्ही मला सांगायचंय की ह्याचं काय काय काम आहे एकेकाचं. हवं तर तुम्ही वेळ घ्या, वाचून काढा. हे परत आपण डिस्कस करूया की कसं कानामध्ये बघायचं दिसते साऊंड जाते. इयर ड्रम म्हणजेच कानाचा पडदा व्हायब्रेट करायला लागतो आणि मग तो सिग्नल्स पाठवतो.
अच्छा, तर आता ह्याचं ना वर्किंग मुलांनो, हे थोडंसं तुम्हाला वाचायचं आहे. हे कसं काय होतं आणि मला नेक्स्ट क्लासमध्ये तुम्ही काही डाऊट असेल तर विचारा. हा, कोण सांगेल मला? कोण मोठ्या आवाजात हे कानाचं जे काय कार्य आहे ते वाचून दाखवेल मुलांना? अरे, मीच एकटी बडबड करणार, तुमचे कॅमेरे पण ऑफ झालेत. मला कसं मजा येईल मुलांना शिकवायला मग? हा, अच्छा, शहाडाच्या आता मला मुली दिसतात आहेत. गर्ल्स, 1 मिनिटाचा वेळ देते. पुस्तक दाखवत सगळ्यांनी कॅमेराकडे वरती करून पुस्तक घेऊन बसलाय जायचं. चला, त्याच्यामधून आता तुम्ही ना हे कान कसं काम करतो, मानवी कान कसं काम करतो ते एकदा बघा बरं. वाचा बरं ते. बाह्य कर्ण, अंतर कर्ण, मधला कर्ण काय आहे ते जरा एकदा वाचा आणि मला विचारा काय समजलं नाहीये तर. पूर्ण प्रोसेस दिले, नावं दिलेली आहेत, तर आधी ध्वनी कुठे पडतो, मग त्याचं काय होतं, मग तो कसा इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये कन्वर्ट होतो, हे सगळं जे आहे तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेलं आहे ते वाचायचं. चला वाचा. वाचू का? हा, बोल बेटा. हा, वाच. कान हे मानवाचे इंद्रिय आहे. कानाने आपण ध्वनी ऐकतो. ध्वनीकरण कानावर पडल्याने कानातील पडदा कंपित होतो व त्या कंपनाचे लहरी रूपात होते. त्या क्षणविषयक मेडिकल प्रवास करतात. करण्याचे 3 भाग आहेत. झालं मॅडम? हा, ठीक आहे बेटा. आता मला सांग, याच्यातून काय समजलं तुला? तुला काय समजलं? थोडंफार 1-2 लाईन जरी समजलं असल्या तर सांग. दुसरं कोणाला समजलं असेल तर तुम्ही हात वर करा. कानामध्ये जास्त जोराने आवाज आले तर कानाचा पडदा फाटतो. अजून अजून मुलांना? ठीक आहे. तर बघा, इथे जो आहे तो आपला धडा हा संपलेला आहे. आता काय करायचंय तुम्हाला? प्रश्न लिहून घ्या. चला, होमवर्क साठी मी प्रश्न सांगते, तो छान हँड रायटिंग मध्ये नेक्स्ट क्लासमध्ये लिहून आणायचंय. लिहा. मानवी कानाची रचना, मानवी कानाचे येणार मुलांच्या ऐवजी. मानवी कानाचे बोला मॅडम. पुढे. हा, पुढे झालं लिहून? हा, मानवी कानाचे त्याच्या रचनेसहित कार्य स्पष्ट करा. त्याच्या रचनेसहित कार्य स्पष्ट करा. आणि कंसात लिहा, आकृती काढा. झालं? कंसात लिहा, आकृती काढा. मग काय, आकृती काढायची ही आता जी बघितली जशीच्या तशी 1-2दा वाचून काढा तो पॅरेग्राफ. तुम्हाला आपोआपच समजेल की त्यांना नक्की काय म्हणायचंय. बाकी हा, मुलांना इथे जी 3 दाखवलीत ना, 3 नावं जी दाखवली त्याचं मराठी ट्रान्सलेशन थोडं विचित्र असतं. त्याच्यासाठी हवं तर तुम्ही मोठ्याची कोणाची तरी हेल्प घ्या. बघा, इथे दिसते.
तर ही आकृती काढायची आणि इथे जे वर्णन दिलेलं आहे ना हे सगळ्याच्या जसंच्या तसं लिहायचं. कळलं का? पाठ पण करायचं ह्याला. ठीक आहे. तर इथे जो आहे तो आपला धडा संपलेला आहे मुलांना. मला तुम्हाला एक विचारायचं होतं. थांबा, तुमच्या स्क्रीनवर मला सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा जे करू शकतात, कारण ह्याचं उत्तर तुम्हाला कॅमेरा ऑन करूनच द्यावं लागेल. मला सांगा, शाळेमध्ये कोणाकोणाच्या हा धडा शिकवून झाला ऑलरेडी? हात वर करा. शाळेत शिकवून झाला असेल तरच हात वर करा. मोबाईलचा हात, व्हर्च्युअल हँड. बर. अच्छा, आता दुसरा प्रश्न. ज्यांचा शाळेत हा धडा ऑलरेडी शिकवून झालाय, तर त्या मुलांनी प्रॅक्टिकल केलेत का? जर प्रॅक्टिकल केले असतील तर हात उंच करा. ना? हा, येस. देव मोगरा मधून कोणीतरी हात हँड रेज केलाय. हा बेटा. हा, अनम्यूट करून बोला. बोला रे पटकन काहीतरी. मॅडम. बर. अरे, तुमचं जे आहे ते स्वाध्याय सोडवून झालाय का वहीत? हा धडा शिकवून झालाय ना शाळेमध्ये, तर स्वाध्याय सोडवून झालाय का वहीत ह्या धड्याचा? हो सर, शिकवलं होतं अर्ध. बरं, ठीक आहे. चला मग मला आता पटपट पटपट उत्तरं द्या. झालंय तर वही खोलून उत्तरं द्या मला पटकन. ध्वनीचे प्रसारण डॅश मधून होत नाही. काय उत्तर? ध्वनीचे प्रसारण डॅश मधून होते, कशातून होते? स्वाध्याय खोलून बघा ना आणि उत्तर द्या मला पटपट पटपट. निर्वात पोकळीमधून. व्हेरी गुड. पाण्यातील. अच्छा, ध्वनीचे प्रसारण डॅश मधून होत नाही, निर्वात पोकळीतून होत नाही. बरोबर. पाण्यातील व स्टील मधील ध्वनी वेगाची तुलना करता डॅश मध्ये ध्वनीचा वेग जास्त असतो. कशामध्ये जास्त असतो? पाणी आणि स्टीलची तुलना केली तर मुलांनो. स्टील काय आहे? स्टील काय आहे? स्थायू आहे ना. पाणी काय आहे? वायू, लिक्विड आहे, द्रव आहे. तर द्रव आणि स्थायू ह्या दोघांची जर तुलना केली तर ध्वनी कशात जास्त फास्ट जातो? स्थायू मध्ये जातो ना. डॅश मध्ये ध्वनीचा वेग जास्त असतो, म्हणजे स्टील मध्ये. कारण स्टील काय माध्यम आहे, माध्यमातून ध्वनी इझिली जाऊ शकतो. निर्वातामधून का नाही जाऊ शकत ध्वनी? कारण त्याला ध्वनीला पुढे पास ऑन करायला कोणते पार्टिकल्स, म्हणजे ते हवेचे किंवा जे कोणी माध्यम घेतले त्या माध्यमाचे कणच प्रेझेंट नाहीयेत, अवेलेबल नाहीयेत. बरोबर आहे. अच्छा, हा आता प्रश्न. दैनंदिन जीवनातील डॅश या उदाहरणांवरून ध्वनीचा वेग प्रकाशापेक्षा वेगळा, प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी असतो हे सिद्ध लिहा. हे सिद्ध. अच्छा, हे सिद्ध होते. दैनंदिन जीवनातील डॅश या उदाहरणावरून ध्वनीचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी आहे किंवा कमी असतो हे सिद्ध होते. काय लिहिले याचं उत्तर पुस्तकात, वहीत काय लिहिले तुम्ही? हे तुम्ही स्वाध्याय सोडवला म्हणताय आणि काय बोलतच नाहीये रे तुम्ही. मग मी स्टॉप शेअर करते. अच्छा, सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा. सगळ्यांनी जे पण करू शकतात ते सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा. मला सगळे नाही दिसत आहेत. खूप कमी लोक दिसतात आहेत, म्हणून मी थांबली आहे. बर, आता मला एक सांगा मुलांनो,
नेक्स्ट क्लासमध्ये तुम्ही स्वाध्यायाची उत्तरं देणार? कोण कोण उत्तरं देणार त्यांनी हात वर करा. हा, नेक्स्ट टाइम मध्ये नक्कीच स्वाध्यायाची उत्तरं देऊ आम्ही. हात वर करा. बरं, ठीक आहे. तर व्यवस्थित छानपैकी सुंदर अक्षरात स्वाध्याय सॉल्व्ह करायचंय. हाच तुमचा आजचा होमवर्क आहे. ठीक आहे, वहीमध्ये करा. चालेल. तर इथे आपण आता आपला क्लास 2च मिनिट आहेत. कोणाला काही विचारायचंय तर विचारा मुलांना. 2 मिनिटं आहेत अजून आपल्याकडे. नाही, काही नाही विचारायचंय? ठीक आहे, चालेल. चला आता इथे आपला क्लास आपण थांबूयात. आता जे आहे आपण नंतर भेटूयात. मला वाटतं उद्या पण आपला एखादा क्लास आहे. उद्या भेटू मग. आपण नवीन धड्याला सुरुवात करू. स्वाध्यायामध्ये तुम्हाला जर काही कुठे डाऊट असेल, काही समजत नसेल, तर आपण ते पण उद्या सोडू. ठीक आहे, पण आधी स्वाध्याय लिहून काढा, बघून लिहा. बघून जरी लिहिणार असला तरी तुम्ही समजून उमजून मग लिहा. आणि मग जो कळत नाहीये प्रश्न, त्याचं उत्तर कसं काय आलं, कुठून आलं, असा काही प्रश्न असेल याचं उत्तर कळत नाहीये, ते मला उद्या विचारा उद्याच्या क्लासमध्ये. ठीक आहे, तर चला आज आपण इथेच आपला क्लास थांबूयात. आता तुमच्या शाळेमधले जे 8वीची मुलं आहेत त्यांचा क्लास असेल, 8वी ते 9वी वाल्यांचा. 1 मिनिट.